नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। अशाच नवीन नवीन खमंग स्वादिष्ट डिशेस बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही पहिले बघू शकाल। तर आज आपण कोळीवाडा स्टाईलची अस्सल चव असणारी झटपट बनणारी कोळी स्टाईल जिरा मिरी कोळंबी ही डिश बघणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आणि चटपट बनणारी आहे। चला तर रेसिपीकडे वळूया। जिरे मिरे कोलंबी बनवण्यासाठी मी येथे कोलंबी मस्तपैकी साफ करून स्वच्छ घेतलेली, त्याचा मधला धागा सुद्धा काढलेला आहे आणि ते 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून काढलेली होती। आता आपण त्याला थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी यावर थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, तसेच व्हिनेगर टाकून घेतलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून एक 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। तर आपले हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत, तर आपण एका बाउलमध्ये काढून हे बाजूला ठेवून देऊया। जिरे मिरी कोलंबी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले 1 चमचा जिरे, 1 चमचा काळी मिरी, तसेच 1 ते 1.5 इंच आलं घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची 2 ते 3 घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 घेतलेल्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी सगळ्यात पहिले जिरे टाकून घेतलेले आहे, काळी मिरी घातलेली आहे, हिरव्या मिरच्या 2 ते 3 बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा ह्या मिक्सरमध्ये घालून घेतलेल्या आहेत। तसेच आता आपण लसूण टाकून घेऊया। लसूण 7-8 पाकळ्या होत्या। तसेच आलं 1 ते 1.5 इंच घातलेलं आहे आणि आता भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यासाठी जवळजवळ अर्धा कोथिंबीरीचा जुडा मी ह्यामध्ये कापून घातलेला आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून झाल्यावर आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरचं झाकण लावून घेते आणि व्यवस्थित बारीक असं मिश्रण करून घेतलेलं आहे। तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। आपण चमच्याने बघूया, एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तसेच तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये हिंग घालून घेऊया अर्धा चमचा आणि मी येथे बारीक चिरलेला लांबडा कांदा कापून घेतलेला, तो आपल्याला करपवायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपला कांदा हा ट्रान्सपरंट झालेला आहे, तो आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे। आता काय करायचं आहे, आपण जे वाटून घेतलेले जिरे मिरीचे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तसेच वाटण घालून झाल्यानंतर मी बाजूला कांदा भाजून त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली मिक्सरमधून। एक छोटा मीडियम साईजचा कांदा होता, तो बारीक वाटून मी घेतलेला, तो सुद्धा आपण बारीक करून यामध्ये घातलेला आहे। आता याच मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजेच का तर आपण जिरे मिरी कोलंबी मसाल्यांमध्ये मसाले कच्चे घेतलेले, त्यामुळे हे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामुळे आपल्या डिशला छानपैकी स्वाद सुद्धा येणार आहे। तर येथे आपल्या वाटणाला मस्तपैकी तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकताय। आता काय करायचं आहे, ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आपल्याला। हळदीचा वास मरेपर्यंत आपल्याला हे पुन्हा परतवून घ्यायचं आहे। तर येथे आपली हळद सुद्धा व्यवस्थितपणे परतवून झालेली आहे, त्याला थोडं थोडं तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपण जी कोलंबी मॅरिनेशनसाठी ठेवलेली 20 मिनिटं ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच आपण हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्या वाटणाचं जेवढं मिक्सरचं पाणी होईल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ सुद्धा घालून घेऊया। आपण मॅरिनेशनसाठी अगोदर सुद्धा मीठ घातलेलं, त्यासाठी मीठ घालताना जपूनच घालायचं आहे। तसेच जिरे मिरे कोलंबी आपल्याला 3 प्रकारे करता येते, एक तर पूर्ण लिक्विड टाईपमध्ये म्हणजे रस्सा, दुसरं म्हणजे मीडियम लिप्त आणि तिसरं म्हणजे एकदम ड्राय करून आपण ही कोलंबी खाऊ शकतो। तर मी या ठिकाणी ही रेसिपी लिप्त आणि घट्टसर अशी करणार आहे। आता कोलंबी शिजण्यासाठी आपण यावर 10 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। किती सोपी आहे ना रेसिपी आणि लागायला सुद्धा खूप छान लागते, तुम्ही नक्कीच करून बघा। वाव, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्या ह्याच्यातलं सगळं पाणी आळवून घ्यायचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाणी आपल्याला हे आळवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव अजून छान होईल। तसंच यामध्ये मी कोलंबीला मॅरिनेशनसाठी व्हिनेगर टाकलेले, पण अजून थोडंसं व्हिनेगर आपण यामध्ये घालून घेऊया, म्हणजे त्याचा कोलंबीचा उग्रसपणा निघून जाईल। आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि बऱ्यापैकी ड्राय करून घेऊया। आता ढवळल्यानंतर जेव्हा आपल्या डिशला साईडने तेल सुटायला लागलं की समजायचं की आपली जवळपास रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला साईडला दिसतच असेल तेल मस्तपैकी सुटलेलं आहे आणि आपली कोलंबी पण एकदम भारी झालेली आहे। त्याचं टेक्स्चर बघितल्यावरच कधी एकदा खाते असं मन झालेलं आहे माझं। इथपर्यंत आपली जर रेसिपी बघत आलेला आहात तर पटकन एक लाईक करून टाका आणि तसेच तुम्हाला माझी आजची ही जर रेसिपी आवडली असेल
तर ह्या रेसिपीची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला सुद्धा सेंड करा, ते सुद्धा या प्रकारे वेगळ्या प्रकारे कोलंबी करून बघतील. पण खरंच खूपच छान लागते अशा प्रकारे कोलंबी केलेली. तर चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. मस्तपैकी आपण आपली डिश सर्व करून घेऊया. कोलंबी नेहमी एकाच प्रकारे खायला कंटाळा येतो, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही आपल्या घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. पुन्हा एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.